ठाणे व पालघर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी तसेच आत्मरूप बालमित्रांसाठी ज्योतिप्रकाश फाउंडेशन यांच्या माध्यमातून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना कपडे वाटपाचा उपक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. इयत्ता 2री ते 5वीतील मुलामुलींसाठी सुमारे 8,900 रेडीमेड ड्रेस तयार असून त्याचं वितरण सुरू आहे. आत्मा मालिक ट्रस्टचे सरचिटणीस आदरणीय श्रीमान भोंगळे साहेब यांच्या सूचनेनुसार आत्मा मालिक उखळवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनाही कपडे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. भिवंडी व वाडा तालुक्यात ज्योतिप्रकाश फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीमान प्रकाशजी जनार्दन भटसाहेब, कोषाध्यक्ष डॉक्टर गौरी भट्टाई तसेच निस्वार्थ सेवानिष्ठ विश्वस्त भूपेंद्र शाह, उमेशजी महाडिक आणि महेश जाधव यांनी तब्बल 20पेक्षा अधिक गावपाड्यांमध्ये जाऊन 3,600हून अधिक ड्रेसचं वितरण केलं आहे. दुर्गम भागातील मुलांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन सेवा देण्याचा हा उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहे. दरम्यान कोल्हार भगवतीपूर येथे 40 दिव्यांग कुटुंबियांना किराणा वाटप करण्यात आलं. दिव्यांग समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रामचंद्र शिंदे यांनी केलेल्या अर्जाची सहानुभूतीपूर्वक दखल घेत अध्यक्ष प्रकाशजी भटसाहेब यांनी स्वतः किराणा साहित्य घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले. यावेळी आत्मा मालिक वाडा आश्रमाचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष विलासरावजी आकरे पाटील साहेबही उपस्थित होते. कार्यक्रमात दरम्यान गुरुदेवांच्या कार्याची माहिती देण्यात आली. लाभार्थी कुटुंबीय समाधान आणि आनंद व्यक्त करताना दिसले. यावेळी अध्यक्ष माननीय प्रकाशजी भटसाहेब यांनी यापुढेही शक्य तितकी मदत गरजूंसाठी करत राहू असं आश्वासन दिलं. ज्योतिप्रकाश फाउंडेशन हे भिवंडी व वाडा तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागात गेली 32 वर्ष जाणीव प्रतिष्ठान या नावाने सामाजिक, शैक्षणिक व मानवी सेवा कार्यात सक्रियपणे कार्यरत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केले असून ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय प्रकाशजी भटसाहेब यांच्या पुढील सामाजिक कार्यास परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षी पुण्यातील थोर उद्योजक व समाजसेवक श्रीमान फुलचंद बांटिया यांच्याकडून फाउंडेशनला गरजूस वाटप करण्यासाठी आवश्यक ड्रेस व कपडे देण्यात आलेत. आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत असं प्रकाशजी भटसाहेब म्हणाले. यावेळी आदरणीय भटसाहेब यांच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात आलं. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गरजू मुले आहेत त्यांनी प्रकाशजी भटसाहेब यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कपडे घेऊन वाटप करावे असं आवाहन करण्यात आलंय. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8605 46 45 55. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम, ठाणे.